सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। सर्वात प्रथम मोर्चा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेवरून लातूर जिल्ह्यानं मोठ्या ताकदीनं मोर्चा काढला। त्यासाठी लातूर जिल्ह्याच्या मोर्चासाठी श्रम घेणाऱ्या सर्व नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो। या मोर्चामध्ये सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी नसतानाही सामाजिक संघटनेमध्ये इतर संघटनेमध्ये काम करणारे सर्व संघटना आणि त्या संघटनेतले जे पदाधिकारी ज्यांनी पुढाकार घेऊन या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी श्रम घेतलेले आहेत, अशा सर्व संघटनांचे पदाधिकाऱ्यांच्या नेत्याचे मनापासून मी आभार व्यक्त करतो। आणि याच पद्धतीनं आपण एकमेकावर होणाऱ्या अन्यायामध्ये एकमेकाच्या लढाईमध्ये सहभागी होत गेलो तर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना आळा बसल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांना मी खात्री देतो। या मोर्चासाठी नेतृत्व करण्यासाठी आलेले मराठवाड्याचे अध्यक्ष तथा लातूरचे प्रभारी आदरणीय अशोक हिंगे सर, मराठवाड्याचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्वांचे वारंवार नाव घेतलेले असल्यामुळं मी सगळ्यांचे नाव न घेता क्षमा मागतो आणि आपलं मुख्य मुद्दे जे आहेत या आंदोलनातले त्या मुद्द्यांना ॲड्रेस करण्यासाठी पुढे निघतो। बांधवांनो आणि भगिनींनो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं सामाजिक न्याय आणि संवैधानिक अधिकार आणि स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याच्या हिशोबानं मुस्लिम समाजावर, मागास समाजावर होत असलेल्या या हल्ल्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुस्लिम समाजाचे मोर्चे काढण्याचा आदेश आपल्याला दिलेला आहे। आज हे मोर्चे काढत असताना मुस्लिम समाजावर असा काय अन्याय झाला ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या अधिकारासाठी आपल्याला हा मोर्चे काढावा लागत आहे, याचा एक छोटासा आढावा आपल्या निवेदनामध्ये आणि पॉम्पलेटमध्ये तुम्हाला दिसून आलेला असेल। जसा अशोक हिंगे साहेबांनी सांगितलं, आज मुसलमानांवर देशभरामध्ये हल्ले होत आहेत, पण मुसलमानांवर हल्ले करणारे जातीवादी आहेत, मुसलमानांवर हल्ले करणारे विद्वेष पसरविणारे संघटना घटक आहेत, लोक आहेत। परंतु ज्या जरीन खानचा विषय इथं अशोक हिंगे साहेबांनी मांडलेला आहे, जरीन खान हा बीड जिल्ह्यामधल्या परळी मधला एक संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला त्याला पकडून घेऊन गेले, घरातून रस्त्यावरून दुकानावरून त्याच्या मुलाला पकडून घेऊन गेले आणि एका तरुण पोराच्या समोर त्याच्या बापाला अमानुषपणे मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये चक्कर येऊन तो खाली पडला, बेशुद्ध झाला। तो तडफडत असताना मुलगा म्हणत होता पोलिसांना, साहेब माझ्या बापाला दवाखान्यात घेऊन चला, साहेब माझा बाप मरत आहे, माझ्या बापाला वाचवा, त्याला घेऊन चला। पोलीसवाले याच्यावर उत्तर काय देत होते, काही होत नाही तुझ्या बापाला, नाटक करायला यांनी, आणि असं बोलून अजून त्याला लाथानी मारहाण करणं चालू ठेवलं। जेव्हा जरीन खानच्या तोंडातून भेस येऊ लागला तेव्हा पोलिसांनी त्याला दवाखान्यात घेऊन गेले, परंतु डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं निधन झालेलं आहे। पोलिसांच्या ताब्यामध्ये जरीन खानची हत्या होते। द्वेष पसरवण्या संघटना, RSS ची कीड लागलेले मानसिकतेचे लोक मुसलमानांची मॉब लिंचिंग करतायत, ते मुद्दा वेगळा झाला। ते सामाजिक द्वेषातून होणारी मारहाण, मॉब लिंचिंग हाही मुद्दा आहे। परंतु या मॉब लिंचिंग पासून, हल्ल्यापासून, गुन्हेगारांच्या पासून संरक्षणासाठी माणूस ज्या पोलिसांच्या संरक्षणेमध्ये जातो, ज्या पोलिसांकडून आपल्या रक्षणाची अपेक्षा करतो, त्या पोलिसांच्या ताब्यात असताना अमानुषपणे जरीन खानची हत्या करण्यात येते। ही घटना घडली ना घडली 2 दिवसानंतर जळगाव जिल्ह्यामधल्या अंमळनेर तालुक्यामध्ये 2 मुलांच्या भांडणावरून 2 समूहामध्ये 2 गटामध्ये दगडफेक होते। या दगडफेकीमध्ये काही गुन्हेगार अटक होतात आणि तिथल्या एका नगरसेवकाच्या घरामध्ये पोलीस जाऊन विचारतात, ते नगरसेवक कुठे आहे? ते त्यांची आई सांगते की बाबा माझा मुलगा बाहेर गावी गेलेला आहे, 2 दिवस झाले नाही आहे। त्यांच्या घरामध्ये त्या नगरसेवकाचा मुलगा अशफाक सलीम नावाचा
पायाला फ्रॅक्चर झालेला, पाय तुटलेला, 25 दिवसापासून घरामध्ये बेडवर पडलेला आहे. बाप भेटलं नाही म्हणून त्यांनी त्या अशफाक सलीमला घरातून उचलून घेऊन गेले. तुझा बाप नाही, तू चल. तो म्हणला साहेब माझ्या पायाला फ्रॅक्चर आहे, 25 दिवसापासून मी घराच्या बाहेर पडलो नाही. तरी त्याला उचलून घेऊन जाऊन त्यांनी त्या दगडफेकीचा आरोपी केलं. आरोपी करून पोलीस स्टेशन मध्ये त्याला 5 दिवसाची कोठडी भेटली आणि तिसऱ्या की चौथ्या दिवशी पोलिसांनी त्याच्यासोबत अमानुष मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये अशफाक सलीमचा मृत्यू झाला. त्याची हत्या झाली. त्याला ऍडमिट केलं दवाखान्यात, वरच्या दवाखान्याला पाठवलं. डॉक्टर म्हणले वाचू शकत नाही, तो मेला. एक घटना नाही तर दुसरी घटना पण 2-4 दिवसाच्या अंतराने घडते आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये अशफाक सलीम नावाचा एक तरुण मारला जातो. ज्या पोलिसांकडून आम्हाला संरक्षणाची अपेक्षा आहे, ज्या पोलिसांच्या बाजूने काम करण्यासाठी हजारो पुरोगामी आणि सुशिक्षित पुढारी आपापल्या समाजाला प्रबोधन करत आहेत, पोलिसांमधला आणि या मागास घटकांमधला अंतर कमी व्हावा यासाठी अनेक झटलेले आहेत. मला इथं पोलीस विभागाला सांगायचं आहे की तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. ज्या समाजामध्ये एक अक्षर सहन केलं जात नव्हतं, पोलीस विभागाला माझं आव्हान आहे की माझं जे बोलणं आहे तुम्ही रेकॉर्ड करा. माझ्या आधीच्या वक्त्यांना कॅमेरा होता पोलीस विभागाचा, चालू करा, क्लोजअप घ्या आणि हे पोचवा, तुमच्या साहेब लोकांपर्यंत पोचवा आणि तुमचे सूत्र हातात घेतलेल्या देवेंद्र फडणवीस पर्यंत पोचवा. त्याला सांगा आम्ही ज्या बहुजन समाजातून येतोय, एक वाकडा शब्द जर कोणी बोलण्याची हिम्मत केली तर अख्खं गाव जाळून टाकण्याची हिम्मत या समाजामध्ये होती. इतका उपद्रव या समाजाचा होता. गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही आमच्या लेकरांच्या हातामधून दगड आणि हत्यार हिसकावून लेखणी देण्याचं काम केलं होतं. त्यांना म्हणलं की दगड सोडा, हत्यार सोडा, लाट्या काट्या सोडा, हातामध्ये लेखणी घ्या. आमच्या मुलांच्या हातातले दगड दोरगे हिसकावून घेऊन लेखणी देण्याचं काम आम्ही केला. त्यांना सांगितलं कायद्यानं राहा, हा बाबासाहेबांचा संविधान तुमची सुरक्षा करायला सक्षम आहे. या संविधानाचा संरक्षणाचा आधार देऊन आम्ही आमच्या लेकरांच्या हातातल्या तलवारी हिसकावून लेखणी देण्याचं काम केलेलं आहे. आणि हे संविधानाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं खाकी वर्दी घातलेल्या पोलिसांचं कर्तव्य आहे, ड्युटी आहे. तुमच्या अंगावर ही ताकद, खाकीची ताकद मोहन भागवतच्या RSS ने नाही दिली. तुमच्या अंगावर, तुमच्या कमरेवर बंदूक ही मोहन भागवतच्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या टोळक्यावाल्यांनी नाही दिली. तुमच्या अंगावर खाकी, कमरेला बंदूक, हातात काठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेली आहे. या देशातल्या सामान्य नागरिकांचं रक्षण करण्यासाठी दिलेली आहे. छोट्या छोट्या अल्पसंख्याक मागासलेल्या घटकांची सुरक्षा करण्यासाठी दिलेली आहे. गुंडागर्दी करण्यासाठी दिलेली नाही, दादागिरी करण्यासाठी दिलेली नाही. ही गोष्ट समजून घ्या. जर तुम्ही संविधानाच्या चौकटीत राहून या वर्दीचं, या खाकीचं कर्तव्य पार पाडाल तर आमचा बहुजन समाज संविधान प्रेमी म्हणून कायद्यानं वागायला तयार आहे. परंतु तुम्ही कोणत्या गुन्ह्यासाठी कोणाला काय शिक्षा देता? एक निवेदन देण्यासाठी, एक मोर्चा काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना गेल्या 4 दिवसापासून दबावामध्ये घेत आहात, त्यांना भीती निर्माण करत आहात. आमच्या निवेदनाची तुम्हाला भीती का वाटू लागली? आमच्या मोर्चाची तुम्हाला भीती का वाटू लागली? काय आमच्या मोर्चामध्ये आहे? काय आमच्या निवेदनामध्ये आहे? काय आमच्या मागण्या आहेत? अरे तुम्हाला जर इतकं भीती वाटत असेल, तुम्हाला तुमच्या कृतीची इतकी लाज वाटत असेल तर तुम्हाला ज्या दिवशी या रेणापूर मधला गिरीधारी तपघाले आपल्यावर हल्ला झाला म्हणून पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेला, सावकारांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तुम्ही त्याचा गुन्हा दाखल करून त्या सावकाराला जेरबंद केला असतं तर आज गिरीधारी तपघाले जिवंत राहिला असता.
तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलात, तुम्ही तुमचं कर्तव्य पार नाही पाडलात। एक मातंग बांधव आमच्या जीवाशी गेला, 8 दिवसानंतर त्याच सावकारांनी घरात घुसून त्याची हत्या केली। हे कृती करताना, आपल्या कर्तव्यात कसूर करताना तुम्हाला लाज नाही वाटली, कायद्याची भीती नाही वाटली? वंचितच्या मोर्चाने भीती वाटते का? वंचितच्या मोर्चावर लाज वाटते का? या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला या संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे। आज स्वातंत्र्य साबूत आहे। मला प्रशासनाला सांगायचं आहे, आज तुमच्या मोहन भागवतची मनमानी चालू शकत नाही। आजही या देशावर संविधान लागू आहे। या देशाचा सगळा कारभार हे मोदीचे आणि मोहन भागवतच्या मर्जीनं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालणार आहे। जर तुम्ही या संविधानाच्या कलमाच्या बाहेर गेलात तर तुम्हाला सुद्धा जाब विचारण्याचं काम याच पद्धतीनं मोर्चे काढून, याच पद्धतीनं आंदोलन करून आम्ही करणार आहोत। आमच्या मुलांना तुम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये अटकवता। आता माझ्या एका तरुण मित्रानं सांगितलं, तुम्हाला जर एखादा फोटो बघून तुमच्या भावना दुखत असेल तर या देशाने ज्याला राष्ट्रपिता म्हणलेला आहे त्या महात्मा गांधीच्या मारेकऱ्याचा उदो उदो करणाऱ्या गोडसेचे फोटो, नाचवणाऱ्यांच्या फोटो बघून आमच्याही भावना दुखावतात, परंतु आम्ही कधी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही। एवढं संयमित राहण्याचं काम इथल्या छोट्या छोट्या समाजाने केलेलं आहे, इथल्या गांधी प्रेमींनी केलेलं आहे। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे, सतत मागास घटकांच्या, मायनॉरिटीच्या विरोधात भडकाऊ भाषण करणाऱ्यांचे फोटो बघून आमच्याही भावना दुखावतात, परंतु आम्ही त्यांच्यावर कधी गुन्हा दाखल केलेला नाही। आज तुमच्या भावना का दुखावत आहे? इथं माझ्या तरुण मित्रांना सांगितलं, महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुसलमानानं कोणत्याही अशा मुस्लिम राजाचा उदो उदो केलेला नाही ज्या मुस्लिम राजाबद्दल चुकीच्या का होईना, खोट्या का होईना, या इतिहासामुळं आमच्या हिंदू बांधवांच्या मनामध्ये जर नाराजगी आहे, राग आहे, तर आम्ही त्यांचा उदो उदो केलेला नाही आहे। मी विचारू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये 12-13 कोटी लोकसंख्या आहे। 12-13 कोटीच्या लोकसंख्येमध्ये 12% मुसलमानही जर धरले तर किमान 1.5 कोटी मुसलमान राहतात। या 1.5 कोटी मुसलमानांनी गेल्या 75-76 वर्षामध्ये कधीतरी तुम्ही पाहिलं का की आपल्या लेकरांचे नाव औरंगजेबच्या नावाने ठेवलेले आहेत? इथल्या मुसलमानांनी संयमित भूमिका घेतली, हिकमत से काम लेता है मुसलमान, मौका और हालात को देख के फैसला करता है। कभी उन्होंने औरंगजेब का नाम नहीं रखा, कभी उन्होंने उस नाम की संगठन नहीं बनाई। वो संयम से देख रहा है क्योंकि उसको पता है औरंगजेब की जाती जिंदगी, उनका तकवा, जिसको वो मानता है वो उनकी जाती जिंदगी है, और एक बादशाह की जिंदगी के सही गलत फैसले को डिफेंड करने का काम कभी मुसलमान ने नहीं किया। लेकिन आज आपको अगर औरंगजेब आलमगीर की फोटो देखकर आपकी भावना भड़क रही है तो यह फारूक अहमद आपको कहता है कि फारूक अहमद को औरंगजेब आलमगीर की फोटो पहली बार 5वीं-6वीं के इतिहास के किताब में महाराष्ट्र शासन के किताब में दिखी थी। गुन्हा दाखिल करो महाराष्ट्र शासन के ऊपर जिन्होंने औरंगजेब की फोटो छापी है। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर। अगर आप अपने रिकॉर्ड के अंदर, अगर आप अपने इतिहास के अंदर, अगर आप अपने सिलेबस के अंदर जो फोटो को इस्तेमाल करते हो, उस फोटो को गुनाह दाखिल करने के जैसा एंटी नेशनल का कौन सा कानून बनाया गया है? हमने उस फोटो को डालने वालों को कभी समर्थन नहीं किया, लेकिन हम ये कहते हैं कि वो उनका अभिव्यक्ति स्वातंत्र्य है। क्यों डाल रहे हैं नौजवान? ये उनका कोई गौगवा करने के लिए नहीं, ये तुम्हारे खिलाफ में बंड करने के लिए है। और उनको आप बुलाओ, उनको बिठाओ, उनका प्रबोधन करो, उनको समझाओ, उनके पालकों के सामने बात करो। गुन्हे दाखिल करके लॉकअप में मारने के लिए वो कोई चोर डाकू नहीं है, वो इस मुल्क के, इस भारत का भविष्य है। उन युवाओं के साथ में अगर आप गुनहगारों के जैसा व्यवहार करोगे तो यह संवैधानिक अधिकारों में नहीं आता है। आपने टीपू सुल्तान के फोटो के लिए भी
टीपू सुल्तान के स्टेटस के लिए भी इसी प्रकार से दंगे, इसी प्रकार से हमले और इसी प्रकार से गुने दाखिल कर रहे हैं। आप लोगों को इस कानून का अभ्यास होना चाहिए कि जिस टीपू सुल्तान के बारे में आप गुने दाखिल करने का या उनको दोषी मानने का काम कर रहे हो, उस हजरत टीपू सुल्तान की तस्वीर संविधान के पन्नों पे छपी हुई है। खुद बाबा साहब के संविधान पे टीपू सुल्तान की तस्वीर है। मुस्लिम मुगल बादशाह अकबर की तस्वीर है। क्या करोगे? उस संविधान की किताब पे का फोटो हटाओगे क्या? वहां पर जाके हटाओगे क्या? इसलिए आज हम कहते हैं वंचित बहुजन आघाड़ी ने, जब से वंचित बहुजन आघाड़ी कायम हुई है, वंचित बहुजन आघाड़ी के किसी भी बैनर के ऊपर जिन्होंने, जो इस देश की धरोहर है, जो इस राज्य की धरोहर है, जो इस मुल्क की नींव है, ऐसे सभी महामानवों के तस्वीरें अपने बैनर पे छापी है। निकाल कर देख लो लोकसभा के बैनर, निकाल के देख लो विधानसभा के बैनर। 2018, 19, 20, 21, 22 हमेशा वंचित बहुजन आघाड़ी ने महामानवों के तस्वीरों में हजरत टीपू सुल्तान की तस्वीर डंके की चोट पे छापी हुई है और हमने वो तस्वीर लगाई है। आप क्या उखाड़ सकते हो? उखाड़ लो, हम वो तस्वीर को नहीं हटाएंगे। ये ऐलान आज हम आपके सामने करना चाहते हैं कि आपके कहने पर हम अपने हीरो और अपने विलन तय नहीं करेंगे। ये वो भारत है जहां पर राम को भगवान मानने वाले लोग भी है और यही भारत है जहां रावण को भी हीरो मानने वाले लोग हैं। यही इस मुल्क की खूबी है, यही इस देश का वैशिष्ट है। इस देश के अंदर विविधता में एकता है। आप एक रंग का देश नहीं बना सकते, इसको एक हीरो का देश नहीं बना सकते, इसको एक धर्म का देश नहीं बना सकते, इसको एक जाति का देश नहीं बना सकते। इस देश की खूबी विविधता में एकता है। एकता को आप विविधता में नहीं बांट सकते हो। यह संविधान ने दिया हुआ फंडामेंटल राइट है और इस अधिकार के लिए, इस संरक्षण के लिए इस देश का हर दलित पिछड़ा साथ है। मैं यहाँ पे कहना चाहता हूँ कि मध्य प्रदेश के अंदर हिंदू राष्ट्र कहने वाली सरकारें हैं और वो भाजपा की सरकार का एक भाजपा का नेता एक हमारे पिछड़े हुए भाई को जमीन पे फुटपाथ पे बैठे हुए को खड़ा होकर उसके मुंह पर पेशाब करता है। यांचा हिंदू राष्ट्र मागासलेल्या घटकांच्या तोंडावर मुतण्याचं काम करतोय। ये इनका हिंदू राष्ट्र है, ये इनका असलियत है और ये असलियत जो उजागर हो रही है और समाज जागरूक हो रहा है। आने वाले 2024 में इसको अगर हमको रोकना है, इन तड़ी पार करना है, तड़ी पार को सत्ता से हटाकर जेल में डालना है, मनहूस वजीर आजम नरेंद्र मोदी को सत्ता से उठाकर जेल में डालना है, तो मुसलमानों 6 महीने के लिए सब्र करो, 6 महीने के लिए सब्र करो। ये हुकूमतें दंगे कराना चाहती है, ये हुकूमतें तुमसे पत्थरबाजी कराना चाहती है। बस सिर्फ 6 से 8 महीने रह गए। 6-7 महीने के बाद लोकसभा चुनाव का माहौल होगा। इस देश का जो भी विपक्ष होगा, आज मैं वंचित बहुजन आघाड़ी के मंच से आपको कहता हूं, एक पार्टी के दीवाने मत बनो, आंखें बंद करके किसी की वोट बैंक मत बनो। जो उम्मीदवार अपना आधार रखता है, जो उम्मीदवार लोकसभा में, विधानसभा में बीजेपी को हरा सकता है, जिस उम्मीदवार और पार्टी के पास में बेस वोट है, ऐसे भाजपा को हराने वाले के साथ हमको खड़े होना है। भाजपा को हराने वाले सही पार्टी, भाजपा को नहीं डरने वाले, ईडी सीडी बीडी को नहीं डरने वाले मजबूत नेता के पीछे हमको खड़े होना है और इस 8-9 महीने में सब्र से, हिकमत से काम लीजिए। 2024 में हम इनको हटा के रहेंगे। और आखिरी बात कहता हूं कि गद्दार हर जगह होते हैं, बेईमान हर जगह होते हैं, हर समाज में होते हैं। जिनके नाम से आज औरंगजेब आलमगीर को, जिसका गुनहगार बताया जाता है, छत्रपति संभाजी महाराज को पकड़वा कर देने वाला कोई मुसलमान नहीं था। वो कोई मुसलमान नहीं था, वो कोई पिछड़ा हुआ 18 पगड़ जाति का नहीं था। वो तुम्हारे ही जाति का, तुम्हारे ही धर्म का, तुम्हारा ही खून था, तुम्हारा ही रिश्तेदार था और उसका नाम गनोजी शिर्के था। उस दौर में भी गद्दारी करने वाला जो गनोजी शिर्के था, आज उद्धव ठाकरे की सरकार को गद्दारी करने वाला गनोजी शिर्के कौन है? आज शरद पवार की राष्ट्रवादी में गद्दारी करने वाला गनोजी शिर्के कौन है? अरे मुसलमानों को और पिछड़ों को बदनाम करते हो, अपने अंदर झांको। बेईमान और गद्दार तुम में भरे पड़े हैं। अपने गद्दारों का, अपने जय चंदों का इंतजाम करो, अपने जय चंदों का पहले बंदोबस्त करो, उसके बाद में तुम दूसरों के विरोध करने को सामने आओ। ये देश के अंदर आप धर्म जाति
व्यक्ति के नाम से झगड़ा लगाओगे तो संविधान को हथियार बनाकर रास्ते पे उतरने का काम अली जनाब प्रकाश अंबेडकर साहब की क़यादत में वंचित बहुजन आघाड़ी ने किया है, कर रही है और इंशाल्लाह आने वाले दौर में करेगी। और जय भीम के नारों से हम सभी फिरका परस्तों को ठिकाने लगा के रहेंगे, इतना ऐलान करता हूं और आप सभी को मुबारकबाद देता हूं और पुलिस प्रशासन को आगाह करता हूं। आज जिन्होंने बंदोबस्त दिया मैं उन पुलिस वालों का शुक्रिया अदा करता हूं, लेकिन जिन्होंने दबाव बनाकर मोर्चे को नाकाम करना चाहा था मैं उनको चैलेंज करता हूं कि कौन से कानून से आप हमारा मोर्चा रोक रहे थे, वो कानून की दफाएं बताओ। आज शाम तक वंचित बहुजन आघाड़ी का बाड़ा साहब का सैनिक आपके लातूर में खड़ा है, अगर आप में दम है तो हमको कार्रवाई करके बताओ। आज शाम तक हम आपका इंतजार करेंगे और आपको ये सभी को मैं विनती करता हूं, अब एक हो जाइए। ये लड़ाई सामाजिक नहीं है, ये लड़ाई धार्मिक नहीं है, ये लड़ाई आर्थिक है और राज की लड़ाई है। इसका सॉल्यूशन राजनीति से ही देना पड़ेगा, इसका जवाब राजनीति से देना पड़ेगा। इसीलिए माय फाउंडेशन को बाजू रखो और पॉलिटिकल बन के अनवर बाप फाउंडेशन में आ जाओ और बाप फाउंडेशन इसका जवाब है, राजनीति इसका जवाब है और मुत्तहिद होकर लड़ना पड़ेगा। एक अकेले धर्म जाति से ये फिरका परस्तों पे हम काबू नहीं ला सकते हैं। सभी पिछड़ों को सभी धर्म सभी जाति के पिछड़ों को एकजुट होना पड़ेगा। हम मुत्तहिद हो जाएंगे तो ही लड़ पाएंगे। अपने अंदर कांग्रेस की दलाली करने वाले गद्दारों को पहचानो और ये सुन लो, बेज़मीरों से, सियाकारों से, मक्कारों से फायदा कुछ नहीं है। गिरती हुई दीवारों से, अपने दुश्मन से कोई डर नहीं लगता है। हमें डर तो लगता है फकत कौम के गद्दारों से। ऐसे गद्दारों से सावधान रहिए और जय भीम के इस इत्तेहाद को हर गली मोहल्ले तक पहुंचाइए। आपसे इतनी विनती करता हूं, जगा लेता हूं। अल्लाह हाफिज। जय भीम।